गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे ही बाप्पाचरणी प्रार्थना. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या पण सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी मी ते ना भेंडीची भाजी बनवली होती, म्हणजे रात्रीच आहे ना धुवून स्वच्छ धुवून चिरून ठेवली होती. तर सकाळी ना मी भेंडीची भाजी बनवली आणि ह्यांच्या डब्यासाठीच चपात्या बनवल्या. कारण आहे ना मुलं 9 वाजता जातात आणि एवढ्या 5 वाजता पहाटे 5 वाजता बनवलेल्या चपात्या आहे ना, तर मग दुपारी खायच्या, परत नाश्त्याला पण त्या खूप गरम चांगल्या लागतात. तर म्हणून मग मी ना फक्त आता आहे ना फक्त डब्यापुरतंच बनवून देते चपात्या, आणि बाकी नंतर मग आता बनवणार आहे. तर आता 8 वाजलेले आहे. तर इथे बघा मी पीठ पण काढलेलं आहे आता बघा. तर इथे मी पीठ मळण्यासाठी काढलं आता परत. आणि सकाळी भेंडीची भाजी बनवलेली आहे मसाल्यातली. आणि इथे ना सकाळी ह्यांना चपात्या बनवल्या होत्या. तर 2 बघा एक्स्ट्रा झाल्या होत्या. लाईट गेलेली तर खूप अंदाज दिसते. तर 2 चपात्या एक्स्ट्रा झालेल्या आहेत. तर पहिली ना मी पहाटेच बनवून ठेवायची चपात्या, मग आता परत पीठ मळणार आहे. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे पूजा वगैरे पण मला करायची आहे. तर पहिले मी आता ह्या चपात्या करून घेते, त्यांना मग घर वगैरे झाडून मग नंतर फरचे वगैरे पुसून मग मी आज देवपूजा करणार. मस्त वातावरण झाले आज. पाऊस पण छान आज उघडा आहे. आणि तुळस आहे ना छान झाली होती, पण पूजेसाठी वगैरे तोडते मी. तरी स्वामींना अर्पण करायचे असेल तर मग तोडत राहते तुळशीची पानं. त्याच्यामुळं थोडी पानं कमी झालं तुळशीची. ते पीठ मळून झालं, मळून ठेवलं पीठ. आणि इथे ना मस्त आता ब्लॅक टी घेतला आहे मला पिण्यासाठी. आणि लगेच मी आता चपात्या ह्या बनवून घेते. लगेच चपात्या बनवून घेते, कारण आता थोड्या वेळात मुलं पण येतील, क्लासला गेलेली आहे. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चांगले मार्क. तो क्लासवरून आला आता, आणि क्लासवरून आल्यानंतर त्यांनी 2 गुलाबाची फुलं आणली होती, एक माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी. तसं मुलांनी एक फुल जरी दिलं ना तरी आपल्याला आईवडिलांना किती आनंद होतो. त्याच्यानंतर त्यांना आता एकाला कॉलेजला जायचं होतं आणि एकाला शाळेत जायचं होतं, तर त्यांना मी आता नाश्ता दिलेला आहे. भेंडी चांगली आली का? चला आवरला, म्हणजे तात्पुरता आवरला आहे, अजून आवरायचं आहे सध्या. हॉल पण आवरायचं आहे, घरं वगैरे झाडायच्या ते. तर दुकानात चालले दही मध आणि सोपे वगैरे आवरून घेतले. आणि घरं वगैरे पण झाडून झाली, आणि त्याच्यानंतर पुसून पण घेतली. तर सकाळ सकाळी ना खूप पसारा असतो घरामध्ये. आणि इथे बघा मी आता उंबरठा पण स्वच्छ केला आहे, कारण मला डे पण करायचं आहे. तर पहिला उंबरठा स्वच्छ करून घेतला, सगळं आवरून घेतला. हॉल किचन वगैरे पण आवरून घेतलं. त्यामध्ये गेले होते तर हे मध आणलं आणि दही. बाकी दूध वगैरे होतं घरामध्ये, दही आणि मध घेऊन यायचं होतं, तर ते घेऊन. तर हे बघा ते फुलं वगैरे घेतली आहे, तुळस घेतली आहे, देवपूजा करण्यासाठी पाणी घेतले, आणि फुलं आणि हे स्वामींना अभिषेक करण्यासाठी हे पाणी घेतले. अजून हे करायचे मला, पंचामृत करायचे. तर कामं झाली माझी बऱ्यापैकी. घरं वगैरे झाडून घेतली, पुसून घेतली, सगळा पसारा आवरला, 3 रूम स्वच्छ करून घेतले. आणि त्याच्यानंतर तयारी केली, साडी घातली. म्हटलं इतर वेळेस कधी साडी घालणं होत नाही, तर म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, पूजा करायची, तर म्हटलं साडी घालावं. तर साडी घातली, देवपूजा करायची, तर म्हटलं चला आज तरी साडी घालते. तर आज साडी घातली. तर आता मी देवपूजा करून घेणार आहे. आणि हे बघा पंचामृत घेतले मी इथे. हे बघा इथे हे पंचामृत केले स्वामींसाठी. मध सांडली, तर
आता मी देवपूजा करून घेते. मस्त अशी देवपूजा झाली. तुम्ही पाहू शकता स्वामींचा अभिषेक केला आणि स्वामी चरित्र सारामृतचा गुरुपौर्णिमेनिमित्त आहे ना, अशा प्रकारे मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आरती संध्याकाळी करणार आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे, तर मला सत्यनारायण करायचं आहे संध्याकाळी. तर ज्यावेळी सत्यनारायणची पूजा करील, पूजा मांडील, पूजा झाल्यानंतर ज्या आरत्या करणार आहे तेव्हाच मग सगळ्या आरत्या करणार आहे. म्हणून मग मी आता काही आरती केलेली नाही. तर मग संध्याकाळी कशी मुलं पण येतील आणि हे पण येतील, तर मग सगळे असू आम्ही संध्याकाळी. सगळे असल्यामुळे म्हणलं सगळ्यांनी म्हणून आरती करू संध्याकाळी, म्हणून मग काय आरती केली नाही. तर देवपूजा केली, अभिषेक केला आणि स्वामी चरित्र सारामृतचं एक पाठ वाचला. तर चला आता बाकीची कामं करून घेते. संध्याकाळी परत सत्यनारायण पूजेची मांडणी पण करायची आहे. नाश्ता करून घेतला इथे मी आता. मस्त असं लेपन केलं हळदीचं. हळदीचं लेपन झालं आणि त्याच्यानंतर हे बघा आज मस्त पाऊस पडला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना पण माहिती आहे सगळ्यांना जायचे मंदिरात, तर आज मस्त पाऊस उघडा आहे. दुपारच्यासाठी भात करायचा आहे. तर हे तांदूळ घेतलेत मी आता एक कुकरलाच भात लावते आणि इथं बटाट्याचा रस्सा करणार आहे. बटाट्याचा रस्सा आणि अजून किचन आवरायचं आहे. नाश्त्याचे भांडे. तर पहिला म्हटलं भात करून घेते, भाजी करून घेते आणि मग भांडी घासते. आणि इथं देवाचे भांडे ठेवलेत धुवून. आता प्रॉपर किचन वाटा आवरून झालाय. भाजी झाली, भात झाला आणि किचन वाटा पण झाला आवरून. इथे देवाची वस्त्र आहेत आणि आज खरंच पाऊस इतका भारी उघडलाय ना, अजिबात पाऊस नाही. आता नवीनच डीमार्टमध्ये ना ही अशी गाडी आली बेसनची. हे बघा, मी घेऊन आले होते. पहिली वाली होती ती पण चांगली आहे, पण आता हे काहीतरी नवीन सुधारायला आहे त्याला. बेसन वगैरे झालं झाले. आता जेवण करायचं. पेढे आणलेत. हा पेढे, केळी, देवपूजेसाठी फुले. 5 प्रकारचे फुले आहेत. गुलाब, अष्टर, झेंडू, आणि इथं सत्यनारायण पूजा करायची. तांब्याची टाळे, स्वामींसाठी पेढे पिवळ्या कलरचे. ऑफिसवर नाही येताना हे सगळं सामान घेऊन आलेत. कॉफी बनवायची होती म्हणून दूध तापायला ठेवले इथे. कडक होती ती कॉफी, त्याच्यामुळे थोडी थोडी काढायची अशी पाऊचमध्ये. अशी पाहिजे तशी बासना. माझा कप, आर्यनचा, यांचा. सगळ्यांनी मस्त अशी कॉफी पिली आम्ही. आता 5:30 वाजले आणि मला आता सत्यनारायणची पूजा करण्यासाठी बसायचं आहे. तर पूर्वतयारी करून घेतली मी. तर इथे बघा प्रसादाचा शिरा केला आहे सत्यनारायण पूजेला दाखवण्यासाठी.
मी आता हे आंब्याचे डाळे आणले ते दरवाजाला लावून घेते. आणि ते तुपाचे दिवे केलेत. तुळस, फुले, तांदूळ, गहू अशी सत्यनारायणची पूजा करून झाली आहे. आरत्या पण आम्ही करून घेतल्या आणि जी सत्यनारायण पोथी होती ती पण वाचून घेतली. आणि प्रसादाचा जो शिरा होता, शिरा, केळी आणि खडी साखर नाही पण साखर याचा नैवेद्य दाखवून घेतला. आणि अशी घरगुती सत्यनारायणची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली मी सत्यनारायण. आणि इथं पेड्यांचा प्रसाद पण दाखवून घेतला मंदिरामध्ये. त्याच्यानंतरनं लगेच मी स्वयंपाक करून घेतला. आरत्या झाल्यानंतरनं तर प्रसादाचा जो शिरा होता तो मी एक परत दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवला. इथे सकाळचं दूध आणि सकाळची भाजी, सकाळचा भात शिल्लक होता. तर मग मी इथं आता ना पावट्याचा रस्सा केला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि परत थोडासा भात घातला नैवेद्यासाठी. आणि भाकरी केल्या होत्या तांदळाच्या पिठाच्या. सकाळचा भात शिल्लक होता तर फक्त नैवेद्य दाखवण्यापुरताच भात घातला, तुम्ही पाहू शकता. आणि कळशीतलं पाणी संपलं होतं तर वेळ होता तर म्हटलं पहिलं कळशी आणि पाण्याचा जग भरून घेतला. इथे सकाळसाठी बदाम पण भिजवून घातले. येथे नैवेद्याची ताटं केलेली आहे मी नैवेद्य दाखवण्यासाठी. असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास थोडा लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.